नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात चिकन मॅरिनेट न करता आतपर्यंत मसाला व्यवस्थित मुरलेली, भांड्याच्या कडेने कणिक न लावता अगदी सोप्या पद्धतीने दम दिलेली मस्त मसालेदार अगदी हॉटेल स्टाईल चिकन दम बिर्याणी कशी बनवायची। 10 ते 12 लोकांसाठी सगळ्या साहित्याचं योग्य प्रमाण दिलेलं आहे। आता चिकन बिर्याणी आहे म्हटल्यानंतर यासोबत रायता तर हवाच, तर मस्त हॉटेल स्टाईल रायत्याची सुद्धा आपण रेसिपी पाहणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गडबडीच्या वेळी अगदी कमी वेळेमध्ये ही बिर्याणी कशी बनवायची हे आपण पाहतोय। तर त्यासाठी सुरुवातीला एक मीडियम आकाराचा कांदा मोठाच कट करून घेतला। मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पाणी न वापरता बारीक अशी याची पेस्ट केली। कोणत्याही बिर्याणीसाठी शक्यतो फ्राय करून घेतलेल्या कांद्याची पेस्ट वापरतात। वेळ असेल तर फ्राय करून घेतलेल्या कांद्याची सुद्धा पेस्ट वापरू शकता। खडा मसाल्यामध्ये 1 तमालपत्र, 3 मोठी वेलची, 3 ते 4 छोटी वेलची, 1 जावित्री, 2 चक्रफूल, 3 ते 4 काळी मिरी, 2 दालचिनीचे तुकडे, सोबतच 2 ते 3 लवंग सुद्धा लागणार आहे। आता हे पहा, ज्या भांड्यामध्ये आपल्याला चिकन दम बिर्याणी बनवायची आहे त्याच भांड्यामध्ये हे सगळं साहित्य काढून घ्यायचं। तर इथे 1 किलो चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यामध्ये बनवून घेतलेली कांद्याची पेस्ट ऍड केली। त्यानंतर सगळा खडा मसाला यामध्येच घेतला। 3 मधून चिरून घेतलेल्या मिरच्या, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा ऍड केली। 4 चमचे आलं लसणाची पेस्ट सुद्धा यामध्ये ऍड करायची। 2 ते 2.5 चमचे बिर्याणी मसाला ऍड केला। कोणत्याही कंपनीचा बिर्याणीचा मसाला वापरू शकता। त्यासोबत 2 चमचे काश्मीरी लाल तिखट ऍड केलं। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड ऍड केली। 1 ते 1.5 चमचा यामध्ये मीठ घ्यायचं किंवा चवीपुरतं मीठ वापरू शकता। 1 ते 1.5 चमचा हळद वापरलेली आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने हे सगळे मसाले चिकन मध्येच काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये 2 पळी तेल घेतलं। अगदी झटपट बनणारी ही बिर्याणीची रेसिपी आहे, जास्त भांडी सुद्धा लागत नाहीत। त्यामुळे 10 ते 12 लोकांसाठी जर तुम्हाला गडबडीच्या वेळी ही बिर्याणी बनवायची असेल ना, तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। तेल ऍड केल्यानंतर 2 ते 2.5 पळी यामध्ये दही घेतलेलं आहे। इथे मी बिर्याणी इसेन्स घेतलेला आहे, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। 4 ते 5 थेंब बिर्याणी इसेन्सचे घेतलेले आहेत। यामुळे बिर्याणीला अगदी हॉटेल सारखाच फ्लेवर येतो। यासोबतच 5 ते 6 थेंब केवडा पाणी सुद्धा घेतलेला आहे। बाहेर जी बिर्याणी मिळते ना, यामध्ये हे दोन्ही इसेन्स वापरले जातात। यामुळे काय होतं, बिर्याणीला मस्त फ्लेवर येतो। बिर्याणी शिजवायला जरी ठेवली ना, घरभर याचा सुवास पसरतो। आता हे पहा, हातानेच हे सगळे मसाले चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे। झाकण लावायचं, फक्त 5 ते 6 मिनिटे हे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे। पण जर तुम्हाला वेळ असेल तर 3 ते 4 तास अगोदर हे चिकन अशा पद्धतीने मॅरिनेट करून ठेवलं तरी सुद्धा चालेल। तर हे पहा, 4 ते 5 मिनिट मॅरिनेट केलं, लगेचच गॅस फ्लेमवरती ठेवलं। आता आपल्याला हे चिकन 60 ते 70% शिजवून घ्यायचंय। आता चिकन शिजतंय तोपर्यंत दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे। त्या पाण्यामध्ये आपण भात थोडासा शिजवून घेणार आहे। तर इथे मी 1 किलो बासमती तांदूळ वापरलेला आहे। तर 1 किलो चिकनसाठी 1 किलो बासमती तांदूळ मी वापरलेला आहे। 2 ते 3 वेळा हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा। तर 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता चिकनला आता पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात वापरायचं नाही। यामध्ये दही सुद्धा आहे आणि चिकनला सुद्धा व्यवस्थित पाणी सुटतं। या पाण्यामध्येच हे चिकन 60 ते 70% शिजवून घ्यायचंय। आता हे पाणी सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये सुद्धा थोडे खडे मसाले घेतले। तर चिकन मध्ये जे खडे मसाले वापरलेले आहेत तेच इथे मी थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये वापरलेले आहेत। 2 ते 2.5 चमचे मीठ, थोडासा लिंबू पिळून घेतला आणि 1 चमचा तूप घातलं। यामुळे भात अगदी मोकळा शिजेल। आता बाजूला जी अंडी शिजतायत त्याचा आपण बिर्याणीसाठी वापर करणार नाही। 4 थेंब बिर्याणी इसेन्स आणि केवड्याचं पाणी सुद्धा ऍड केलं। हे सगळे मसाले या पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचे, थोडा वेळ शिजवून घ्यायचे। यामुळे काय होतं, भाताला सुद्धा मस्त फ्लेवर येतो, भात अगदी मोकळा शिजतो। चिकन सुद्धा मध्ये मध्ये हलवत राहायचं। 50% आता शिजलेलं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने गडबडीच्या वेळी एका बर्नरवर चिकन शिजवायला ठेवले आणि दुसऱ्या बर्नरवरती तांदूळ सुद्धा आपल्याला 60 ते 70% शिजवून घेता येतो। तर मीडियम टू हाय फ्लेम वरती 15 मिनिटे हे चिकन शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता याला अगदी व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आणि हे पहा 70% चिकन शिजवून घेतलेलं आहे। तुटत आहे पण आतपर्यंत व्यवस्थित शिजलेलं नाही। आता भात शिजवून घेईपर्यंत हे चिकन आपल्याला मंद आचेवरच थोडा वेळ ठेवायचंय। या वेळेमध्ये पाण्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे। यामध्ये घातलेले सगळे मसाले चांगले शिजलेले आहेत। मस्त फ्लेवरफुल हे पाणी तयार झालेलं आहे। आता यामध्ये धुवून घेतलेला बासमती तांदूळ ऍड केला। व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। आता यावरती झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवरती हा भात सुद्धा आपल्याला 60 ते 70% शिजवून घ्यायचंय। आता चिकन तर तयार झालेलं आहे। भात शिजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही। या वेळेमध्ये कोथिंबीर बारीक चिरून घेतली, जी लेअरिंगसाठी वापरणार आहे। तर हे पहा, 10 मिनिटे मी भात शिजवून घेतलेला आहे। आता बिर्याणीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भात आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही। हे पहा, बोटाने तोडल्यानंतर तुटतोय पण आतपर्यंत शिजलेला नाही।
दुसरी महत्वाची गोष्ट, हा भात असाच पाण्यामध्ये न ठेवता लगेचच एखाद्या चाळ्यामध्ये काढून घ्यायचा, म्हणजे याची शिजण्याची प्रोसेस तिथेच थांबते आणि त्यामुळेच बिर्याणीमध्ये सुद्धा हा भात अगदी मोकळा मोकळा शिजला जातो, तुकडे होत नाहीत. हे जे उरलेलं पाणी आहे ते आपण भाज्यांसाठी किंवा पीठ भिजवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो, कारण यामध्ये भरपूर मसाले आहेत, तूप आहे. तर भाताची आणि चिकनची पूर्णपणे तयारी झालेली आहे. आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याचं लेअरिंग करायचं. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लेअरिंग करताना गॅस बंद ठेवायचा. चिकन भांड्याच्या तळाला व्यवस्थित पसरून घ्यायचं. आता यावरती 1 ते 1.5 चमचा तूप घ्यायचं. तूप टाकल्यानंतर शिजवून घेतलेला जो भात आहे तो झाऱ्याच्या साह्याने व्यवस्थित पसरून घ्यायचा. तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता, पण तुपामुळे मस्त याला फ्लेवर येतो. तर या पद्धतीने भाताचा एक लेअर बनवून घेतलेला आहे. गॅस बंद ठेवूनच ही लेअरिंगची प्रोसेस करायची आहे, नाहीतर चिकन आहे ते तळाला लागू शकतं, करपू शकतं. भाताचा एक लेअर करून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडीशी यावरती टाकायची. 10 मिनिटापूर्वी थोडंसं केशर दुधामध्ये मी भिजत ठेवलेलं होतं, तर 1 चमचा केशरचं दूध सुद्धा यावरती टाकलं. अर्धा लिंबू पिळून घेतला. पुन्हा 1 ते 1.5 चमचा यावरती तूप टाकायचं आणि पुन्हा याच पद्धतीने भाताचा दुसरा लेअर बनवून घ्यायचा. तर याच पद्धतीने 2 ते 3 लेअर याचे बनवून घ्यायचे. प्रत्येक लेअरसाठी योग्य प्रमाणात जर तूप वापरलं तर बिर्याणी सुद्धा कोरडी कोरडी अजिबात बनत नाही, मस्त ओलसर बनते. तर हे पहा, शेवटचा लेअर झाल्यानंतर हलक्या हाताने भात दाबून घ्यायचा, म्हणजे यामध्ये चांगली वाफ तयार होईल आणि बिर्याणी सुद्धा व्यवस्थित शिजली जाईल. आता पुन्हा याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, केशरचं दूध, तूप, थोडासा लिंबू पिळून घेतला, थोडासा बिर्याणी इसेन्स केवड्याचं पाणी, अर्धा छोटा चमचा बिर्याणीचा मसाला सुद्धा ऍड केला आणि त्यासोबतच अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट सुद्धा ऍड केलं. हवं तर वरच्या लेअरवरती थोडंसं मीठ सुद्धा टाकू शकता. आता बिर्याणीला दम देताना सुद्धा हे भांड आपल्याला डायरेक्ट फ्लेमवरती ठेवायचं नाही, तर एखादा जाड तवा घ्यायचा, त्याच्यावरती आपल्याला हे भांड ठेवायचंय. आता मागे सांगितल्याप्रमाणे याला दम देण्यासाठी आपण साईडनी कणिक चिकटवून घेणार नाही, तर त्याऐवजी 1 ते 2 जाड वस्तू याच्यावरती ठेवायच्या. आतमध्ये जी वाफ तयार होते ना ती आपल्याला बाहेर येऊन द्यायची नाही, कारण त्या वाफेमध्येच ही बिर्याणी आपल्याला शिजवून घ्यायची आणि यामुळेच बिर्याणीला सुद्धा अतिशय मस्त फ्लेवर येतो. सुरुवातीचे 10 मिनिटे मीडियम टू हाय फ्लेमवरती हे ठेवायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि एकूण 45 मिनिटे ही बिर्याणी आपल्याला मंद आचेवरच शिजवून घ्यायची. आता बिर्याणी शिजते तोपर्यंत रायता सुद्धा बनवून घेऊयात. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी दही घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि चांगलं हे फेटून घ्यायचं. फेटून घेतल्यामुळे रायत्याला मस्त कन्सिस्टन्सी येते. आता रायत्यासाठी लागणाऱ्या भाज्या सुद्धा बारीक बारीक कट करून घेऊयात. तर इथे मी 2 छोट्या आकाराचे गाजर घेतलेले आहेत. गाजरची साल काढून घेतली, व्यवस्थित धुवून घेतले, अगदी बारीक कट करून घ्यायचे. यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या बारीकच कट करून वापरायच्या. 1 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घेतली. 1 ते 2 मिरची सुद्धा वापरू शकता. 1 मीडियम आकाराचा कांदा सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे. यामध्ये काकडी सुद्धा बारीक कट करून वापरू शकता. 45 मिनिटे झालेली आहेत. गॅस बंद केलेला आहे. लगेचच याचं झाकण काढायचं नाही, तर 10 मिनिटे थोडंसं हे थंड होऊन द्यायचं. बिर्याणी आपली तयार आहे. बिर्याणी तयार झाल्यानंतरच फेटून घेतलेल्या दह्यामध्ये या सगळ्या भाज्या ऍड करायच्या. यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडासा चाट मसाला आणि थोडीशी साखर ऍड केली. व्यवस्थित हलवून घेतलं, साखर विरघळून घेतली. तर 10 ते 12 जणांसाठी हा झटपट रायता बनून तयार झालेला आहे. तर गॅस बंद केल्यानंतर 10 मिनिटे हे थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आणि हे पहा, मस्त अशी झटपट चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे. तर हे पहा, भात सुद्धा अगदी मोकळा मोकळा शिजलेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही आणि तुम्ही पाहू शकता अजिबात कोरडी कोरडी ही बिर्याणी बनलेली नाही. चिकनच्या आतपर्यंत मसाला व्यवस्थित मुरलेला आहे, अगदी परफेक्ट ओलसर आहे, कारण यामध्ये वापरलेल्या सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात आहेत. खायचा कुठलाही रंग न वापरता बिर्याणीला रंग सुद्धा मस्त आलेला आहे. तर मस्त झटपट बिर्याणी सुद्धा तयार आहे आणि रायता सुद्धा आपला तयार झालेला आहे. तर पार्टीसाठी किंवा घरी पाहुणे येणार असतील तर अगदी झटपट या पद्धतीने चिकन बिर्याणी नक्की करून पहा. चिकन मॅरिनेट करायची सुद्धा गरज नाही किंवा झाकणाला कणिक लावायची सुद्धा गरज लागत नाही. आणि हे पहा, चिकन सुद्धा आतपर्यंत अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. तर ही झटपट चिकन दम बिर्याणीची रेसिपी नक्की बनवून पहा.